नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण या ठिकाणी जोडतोय. 37 धावसंख्या झालेली दिसते ती राजवाडी या संघाची धावसंख्या. नक्कीच आमच्या मंचावर आगमन होते सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर, लालूभाऊ बोंबले यांचे देखील सरसे स्वागत आहे. त्यांच्याचबरोबर मात्र आमचे सन्माननीय मंचावर प्रमुख मान्यवर यांचे देखील आगमन होताना पाहायला मिळते या मंचावरती. परत एकदा फॅमिली बॉईज रावळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय आणि स्वागत करत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. मित्रांनो, नक्कीच 15 मिनिटांचा ब्रेक होता आणि आम्ही क्षमा मागतोय की आम्ही समालोचन करू शकलो नसल्याने केल्याने थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येकदा आपण जोडतोय या ठिकाणी आणि जोडत असताना आपण पाहतोय की गोलंदाजीचा मारा तर चालू आहे या ठिकाणी. प्रथम गिरणारी या संघाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मात्र प्रत्युत्तर देत असताना या सामन्यात जर बघायला तर महत्त्वपूर्ण एक विकेट तर गेली, परंतु 37 धावसंख्या पाहायला मिळते मात्र राजवाडी या संघाची. अंकुश आणि बालू यांची पार्टनरशिप जमते. यावेळेला खूपसारा फटका पाहायला मिळतोय डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी पाठीमागे एक मिस फील्ड होते, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. बाळू यांची मात्र नक्कीच महत्वपूर्ण विकेट ठरू शकते ती राजवाडी या संघाची, परंतु मात्र ह्या बाळू यांना लवकर बाद करावं लागेल की मात्र गिरणारच्या गोलंदाजांना. कारण हा जर शेवटच्या षटकापर्यंत जर आला तर नक्कीच 50+ धावसंख्या काढू शकते, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. कारण उंबरठ्याच्या मैदानावरती काय वर्चस्व गाजवलं होते या फलंदाजांनी. शानदार फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच आपल्या रनरअपमध्ये नक्कीच आपला संघ बाद झाला होता, परंतु मात्र ह्या ठिकाणी मात्र कला कौशल दाखवत असताना अजूनही त्यांच्या मात्र चिकाटी जोश ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र नक्कीच गोकुळ भाऊ यांची मात्र शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र सटीक नियंत्रित साथ मिडस्टम आणि ऑफस्टमच्या वरती मारा केला जातो, जेव्हा मात्र बॅट आणि बॉल यांचा समन्वय झाल्या नसल्या कारणाने आपण पाहतो की निर्धाव चेंडू जाते. निर्धाव चेंडू जात असताना 41 धावसंख्या एक बाद राजवाडी या संघाची धावसंख्या. यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर मिड विकेट रिजन 1 बाउन्स चौकार 4 रन. चौकार तर गेला. चौकार गेल्यानंतर 1 बाद 45 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. कुठे ना कुठे नक्कीच मिस्टर हिरामन भाऊ बाद लवकर झाला असेल, त्या कारणाने आपण पाहतोय की 1 डाऊनला अंकुश गेला असेल किंवा बाळू गेला असेल, परंतु आपण पाहतोय की बाळू 27 धावावरती खेळतोय आणि 27 धावावरती खेळत असताना महत्त्वपूर्ण खेळी या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच मित्रांनो 50+ तर टार्गेट बनवावं लागेल. आतापर्यंत ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर चेसिंग करणारा हा संघ ह्या ठिकाणी हरतोय आणि हरत असताना आपण पाहतो की बॅटिंग लाईनअप गिरणारी या संघाकडे मजबूत तर आहे. प्रत्येकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन घेऊन थोडासा ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू ठेवला होता. ही रणनीती मात्र नक्कीच गोकुळ भाऊ यांची चांगली असेल, कारण अशा वेळेस आपण चांगले जाते क्रिकेटमध्ये जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज आपल्यासमोर असेल आणि राईट हँड फलंदाज स्ट्राईकला असतो तेव्हा मात्र आउट करणे थोडंसं मुश्किल होतंय आणि मुश्किल होत असताना आपण पाहतो की थोडासा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू ठेवावा लागेल. ही लाईन चांगली होती, परंतु विकेट किपर का मात्र साथ देऊ शकले नाही ते गोकुळ भाऊ यांना. जस्टच्या मागे आपण पाहू शकाल की एक बाईकच्या स्वरूपात एक धाव तर मिळते, षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 46 धावसंख्या. अजूनही राजवाडी या संघाचे पारीचं मात्र शेवटचं षटक बाकी शिल्लक असेल. पुढील सामना मित्रांनो असेल कोचरगाव विरुद्ध कादवा 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे हा सामना संपल्यानंतर, कारण पहिली इनिंग चालू आहे या चौथ्या सामन्यातील. बघायला गेलं तर राजवाडी या संघाचे पारीचं मात्र शेवटचं षटक पाहायचं आहे की गिरणारी या संघाकडून कोण घेऊन येते. 2:25 झाल्यानंतर मात्र थोड्याच वेळात आपल्याला पारी समाप्त होताना पाहायला मिळेल, परंतु पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कोचरगाव विरुद्ध कादवा 11. कारण कोचरगाव या संघाने मनोली या संघाला पराभूत केलं होतं आणि कादवा 11 या संघाने मात्र जलालपूर सारख्या एक मजबूत संघाला पराभूत केलं होतं. आणि पराभूत करत असताना आपण पाहतोय की ही लढत राजवाडी आणि गिरणारी यांच्या दरम्यान या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. योगेश येतोय, शेवटचं षटक राजवाडी या संघाचे पारीचे करण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. या सामन्यातून संघ जिंकेल तो मात्र नक्कीच आपण पाहतोय की पिंपळगाव गरुडेश्वर या संघाबरोबर खेळू शकेल, परंतु आपण पाहतोय की पहिली इनिंग चालू आहे की कुठेपर्यंत मात्र आपली धावसंख्या नेली जाईल. बाळू आहे, शॉर्ट मिड ऑनला खेळला या ठिकाणी लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय की राहुल येतोय, शानदार क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलाय, मात्र दिसायन थ्रो तर होता, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट, तेज
चित्तीच्या चपळाईने मात्र धाव पूर्ण केली आणि 1-2 धावा काढत असताना आपल्या संघाला मात्र नक्कीच आकार दिला जातोय आणि आकार देत असताना धावसंख्या राजेवाडी या संघाची 1/48 48 धावसंख्या 48. परत एकदा शॉर्ट मिडॉनच्या एक क्षेत्रामध्ये खेळला होता थोडासा शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू गेला होता मेस फील्ड होते गोकुळ भाऊ यांच्याकडनं मात्र त्यांचे बॅकअप केला होता राहुल भाऊ यांनी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच परत एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आता मात्र 50च्या आसपास तर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल कारण 48 वरून 2 अंकीने धावसंख्या पाहायला मिळते ती 50 1/50 ही धावसंख्या पाहायला मिळते राजेवाडी या संघाची टॉस जिंकला होता गिरणारे या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना मात्र प्रत्युत्तर जबाब देत असताना राजेवाडी या संघाने अद्याप 1 विकेट गमावून मात्र 50 धावा जमवलाय आपल्या धावफलकावरती पुढील चेंडू योगेश भाऊ यांचा प्रत्येकदा चांगला लॉंग ऑफच्या रिजनमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक तर आहे शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र अडवले जाते परंतु विकेट किपर यांच्याकडे सट्टिक थ्रो गेला होता सट्टिक थ्रो गेल्यानंतर मात्र स्ट्राईक अंकुश यांना मिळते एक सिंगल धाव घेत असताना धावसंख्या 51 1/51 राजेवाडी या संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल की नक्कीच परंतु ह्या षटकात अजून एक षटकार किंवा चौकार तर मारला गेला नाही परंतु आपण पाहतोय की अंकुश यांच्याकडे क्षमता आहे प्ले हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात परत एकदा आपण पाहतो लॉंगॉनच्या रिजनमध्ये राहुल पाठीमागे आहे परंतु कुठल्याही प्रकारची मात्र मिसफील्ड न करता सटक नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय परंतु मात्र हातातून सटकला होता आणि सटकत होत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट ह्या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळाली परत एकदा आपण पाहू शकाल की या ठिकाणी 2 धावा पूर्ण काढल्या जातात 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 53 धावसंख्या 1 बाद राजेवाडी या संघाची धावसंख्या 5वा चेंडू परत एकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये मोलाय पाठलाग चेंडूचा तर केला जाईल त्यात मात्र शंका नसेल परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करताना 2 धाव पूर्ण केल्या 3री धाव खाली जाईल की नाही परंतु विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर येतही हातामध्ये सटकल्यानंतर मात्र नक्कीच भाग्याने साथ दिलेली दिसते बाळू यांना शानदार 3 धावा पूर्ण कंप्लीट पाहायला मिळतात या ठिकाणी आणि 3 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 56 धावसंख्या शेवटचा चेंडू चौकार जाईल का 56 धावसंख्या झाली 60च्या घरात पोहोचवतील काय परंतु एक सलामीवीर फलंदाज स्ट्राईकला येतोय 1 क्वालिटी प्लेअर राजेवाडी या संघाकडून बघायला गेलं तर नक्कीच केले दम पण त्यांनी मात्र नक्कीच किल्ला लढवलाय आणि लढवत असताना आपण पाहतो शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु गोकुळ भाऊ चेंडूच्या खाली येतोय आणि खाली येत असताना मात्र नक्कीच चांगले जाताना की कॅच पकडा मॅच जिंका परंतु जीवनदान मिळते कॅच ड्रॉप होतोय आणि कॅच ड्रॉप होत असताना महत्वपूर्ण 2 धावा तर मिळतात परंतु कुठल्याही प्रकारची विकेट तर मिळाली नाही परंतु मात्र पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या 58 धावसंख्या झाली परंतु मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र गिरणार या संघावरती 5 धावांची पेनल्टी लागली होती आणि 5 धावांची पेनल्टी लागत असताना चौसष्ट धावांचं आव्हान असेल कारण 5 ज्या पेनल्टी रन्स लागल्या होत्या त्या मात्र प्लस केल्या जातात 58 धावसंख्या तर जमवल्या होत्या परंतु 5 धावा मात्र प्लस केल्यानंतर 64 धावांचं टार्गेट असेल या ठिकाणी गिरणारे या संघासमोर मात्र राजेवाडी संघाला विनंती असेल आपण तिथे मात्र ते खुर्च्या खाली करून द्यायचे मी विनंती करेन सोमनाथ भाऊ निंबेकर आपण टचपिन करून घेण्यासाठी यायचे सन्माननीय शंकरभाऊ बेंडकोळी राशेगाव सरपंच यांना मी विनंती करेन आपण या ठिकाणी कोचरगाव आणि कादवा 11 या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत आपण तुमच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टचपिन करावा
58 धाव संख्या तर या ठिकाणी जमवल्या गेल्या होत्या राजवाडी या संघाने, परंतु 5 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने मात्र आपण पाहू शकाल की 64 धावांचं आव्हान ठेवलं गेले गिरणार या संघासमोर. मात्र नाणेफेकचे कौल होते कोचरगा विरुद्ध कादवा 11 यांच्या दरम्यान. हॅलो सोमनाथ भाऊ, थोडे इकडे घ्या म्हणजे तिथे त्या आड येते. ओके यस. त्यावेळी नक्कीच कोणाच्या बाजूने झुकतोय निर्णय. दोन वाजून 33 मिनिट झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. राजेवाडी या संघाकडे क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. 64 धावांचं आव्हान गिरणार या संघासमोर. फलंदाजी तर तगडे आहे, मजबूत आहे, परंतु आपण पाहतोय की नक्कीच राजेवाडी या संघाकडे गोलंदाजाची धार देखील आहे. एक चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. मिस्टर राहुल आणि गोकुल मात्र मैदानाच्या आत ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 एंटर फलंदाज एक सलामीवीरची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी. तत्पुरती गौरव भाऊ आणि योगेश भाऊ अंपायरची भूमिका पार पडताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक घेऊन येतील ते मात्र नक्कीच मिस्टर हिरामन. बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील एक गिरणारे हा संघ एक मजबूत मारला जातोय आणि मजबूत मारत असताना आपण पाहतोय की नक्कीच राजेवाडी देखील हा एक तितकाच संघ मजबूत मारला जातोय. कारण उंबरदहाडच्या मैदानावरती जर बघायला गेलं तर नक्कीच हिरामन यांनी मात्र काय गोलंदाजी केली होती. हॅट्रिक देखील घेतली होती आणि हॅट्रिक घेत असताना आपण पाहू शकाल की स्ट्राईकला येते मात्र नक्कीच राहुल, नॉन स्ट्राईकला गोकुल आणि राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीवरती मात्र मार्गावरती आहे हिरामन. आपण पाहतोय की नक्कीच एक डायमंड कोहिनूर जे हिरा असतात त्यांच्या त्याचप्रमाणे नाव असेल हिरामन, परंतु हिराप्रमाणे सांगतात आणि सांगत असताना आपण पाहतोय मॅचला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. लावत असताना आपण पाहतोय 2 पॉवर प्लेसला करणारे बाउंड्री टच एक मात्र थोडासा डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये बघायचं आहे की कोणत्या पद्धतीने मात्र नक्कीच मारा केला जाईल. कारण तगडी फाईट तर या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधील यावेळेला नक्कीच चांगला चेंडू होता. 16 स्लोअर गतीमध्ये फेकला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना राहुल काही समजू शकले नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की राहुल यांनी मात्र नक्कीच ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र मित्रांनो ऑन साईडला बघायला तर तेज हवा देखील चालू आहे आणि चालू होत असल्या कारण आपण पाहतोय की कोणत्या पद्धतीने रणनीती पकडलेली असेल या संघाने बनवलेली असेल राजवाडी या संघाने. पुढील चेंडू यावेळी आपण पाहतोय की नक्कीच वाकून झुकून खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच प्रयत्नात आपण पाहू शकाल की वाईटचा इशारा दिला जातो. वाईटचा चेंडू आल्या इशारा केल्यानंतर अवांतर धावेने खातं खोल जाते आपल्या गिरणार या संघाचं. धावसंख्या जर बघितली गेली तर अतिरिक्त धावेमध्ये अद्यापही बॅटच्या माध्यमातून आपल्याला धावसंख्या तर पाहायला मिळाली नाही, परंतु राहुल हा एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय गिरणार या संघाचा. यावेळेला नक्कीच सांगितलं जाते ना सुमडीत कोंबडी आणि मोडली तंगडी की नाही, परंतु मात्र नक्कीच शानदार झेल पकडला जातोय आणि राजवाडी या संघाला आपण पाहू शकाल की नक्कीच एक इम्पॉर्टंट महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली जाते. बीच यांनी झेल पकडत असताना या हिरामन यांना मात्र पहिली सफलता मिळते. दोन वाजून 37 मिनिट झाल्यानंतर मात्र राहुल यांची मात्र विकेट गिरते. या ठिकाणी बघायला गेलं नक्कीच शानदार फटका मारला होता. व्हॅल्युएशन मिळाला नाही, चेंडूला उंचाई मिळाली. फ्लॅशमध्ये गेला असता तर चेंडू षटकार केला असता, परंतु मात्र दुर्दैवरित्या बाद होतोय आणि बाद झाल्यानंतर मात्र पहिलाच झटका लागतोय गिरणार या संघाला. महत्वपूर्ण बहुमूल्य विकेट राजवाडा या संघाला भेटते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर 11 नंबर जर्सी प्रदान केलेला हा फलंदाज केटी. मित्रांनो जिथे मात्र मोठी धावसंख्या आपल्या समोर असते तिथे मात्र आपल्याला नक्कीच प्रत्येक चेंडूवर आक्रमक करावं लागते, परंतु मात्र सन्मान देऊन खेळणे देखील तितकंच महत्त्वाचे असते. कारण राहुल सारख्या फलंदाजाची एक मोठी विकेट गमावताना पाहायला मिळते. थोडंसं अफसोस तर झालं असेल गिरणार या संघाला, परंतु लेफ्ट हँड बॅटर
मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. यांच्याकडे देखील अनुभव तर असेल आणि असल्या कारण मात्र 1 डाऊनला येतोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. परंतु तितकाच गोलंदाज बघायला तर राजवाडी या संघाकडनं मिस्टर हिरा यांनी मात्र नक्कीच आपल्या एक संघाला महत्त्वपूर्ण किफायती विकेट काढून दिल्यानंतर थोडं कुठेतरी कॉन्फिडन्स वाला दिसतोय. पुढील चेंडू यावेळेला चांगला फटका फायलेकच्या क्षेत्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण आणि बघायला गेलं तर नक्कीच राजेवाडी हा संघ एक मजबूत तर मानला जात आहे. परंतु मात्र वैयक्तिक आपलं खातं खोललं जाते ते मात्र केटी यांच्या बॅटच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला मिळतील गिरणार आहे या संघाची 1-2. आता मात्र 2 सलामीच्या एक सलामीवीर फलंदाज बघायला गेले तर राईट हँड आणि लेफ्ट हँड फलंदाजाचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं होतं. परंतु राहुल बाद झाल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी आता मात्र डावखुऱ्या हाताचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता स्ट्राईक मिळते मिस्टर गोकुळ भाऊ यांना. लॉफुल टॉच लॉंग ऑफ शॉट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला होता. या ठिकाणी लंबी दौड मारावी लागते. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणाला मिस फील्ड होते. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन प्रयत्न केला होता परंतु असफल होतोय. कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ते 1-6 धावसंख्या 64 धावांचा पाठला करत असताना मात्र की पुरते उत्तर देत असताना हिरामन यांच्या पुढील चेंडू परत एकदा गॅप जगा बनवून खेळलाय. हवाई यात्रेमध्ये चेंडू पाठवला देखील होता त्या ठिकाणी परंतु एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव खाली जाईल की नाही परंतु मात्र गोकुळ भाऊ यांचा कॉल होता की नक्कीच दुसरी धाव तर खाली जाईल तर खतरा होऊ शकते. मात्र संतुष्ट एक धाववरती राहावं लागते. एक धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 7. 1-7. राहुल लवकर बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी एक पार्टनरशिप जमवावी लागेल केटी आणि गोकुळ भाऊ यांना. तर नक्कीच 58 धावसंख्या तर बनवली गेली होती परंतु 5 धावांची पेनल्टी लागली होती गिरणार या संघावरती. त्या मात्र नक्कीच प्लस केल्या गेल्या आणि प्लस करत असताना 64 धावांचे टार्गेट. यावेळेला चांगला फटका पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना तेज रफ्तारच्या गतीने जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय की नाही पाहायचे परंतु चेंडू स्किट झाला होता. चेंडू सीमा पार जातोय आणि षटक देखील संपते. या ठिकाणी मिस्टर हिरा यांचे पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 1-11. समीकरण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल. 24 चेंडूमध्ये अजूनही 53 धावांचं आव्हान लागते गिरणारी या संघाला. तत्पुरते आपण पाहतोय की नक्कीच ह्या ठिकाणी मात्र अंकुश आणि बाळू यांनी शानदार फलंदाजी केली होती. एक विकेटच्या मोबदल्यात मात्र नक्कीच 58 धावापर्यंत नेली होती धावसंख्या परंतु मात्र नक्कीच 5 धावांची कुठेतरी पेनल्टी लागली होती गिरणार या संघावरती. मित्रांनो नक्कीच आपण जेव्हा कुठेतरी खेळण्यासाठी जातो तेव्हा शूट ट्रॅकमध्ये मात्र एक पोझिशनमध्ये जाल तर नक्कीच ही गलती आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु मात्र कुठेतरी टी-शर्ट चेंज होती आणि चेंज असल्याकडे मात्र 5 धावा दिल्या गेल्या होत्या कमिटीने आणि कमिटीने 5 धावा दिल्यानंतर मात्र नक्कीच जर पराभव होईल तर ह्या 5 धावा मात्र नक्कीच नुकसानकारक ठरू शकतील गिरणार या संघाला. परंतु मजबूत फळी तर आहे अजूनही सामना चालू आहे कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र टाकला जात नाही तोपर्यंत सांगणे कठीण आहे. परंतु मात्र नेक्स्ट गेंदबाज येतोय गोलंदाज येतोय मात्र राजवाडी या संघाकडनं नवनाथ. यावेळेला दमदार फटका गोकुळ भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र रोखू शकणार नाही. कोणत्याच संधी नसणार. चेंडू सीमारेषा पलीकडे 4. या ठिकाणी नाणेफेकचा कौल झाला होता कोचरगाव विरुद्ध कादवा 11. यात मात्र कोचरगाव या संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि कादवा कर्णधारांना विनंती असेल आपण फलंदाजी करण्यासाठी तयार राहायचे. त्यावेळी ब्लॉक कॉलमध्ये चेंडूचा वाईटची दाद मागली जाते की नाही परंतु मात्र नक्की शांत पद्धतीने खेळला जाणारा हा क्रिकेटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अनुभव असल्याकारणे मात्र कुठल्याही प्रकारची मात्र नक्कीच आपल्याला उकसाताना पाहायला मिळत नाही या ठिकाणी परंतु शानदार गोलंदाजी. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन साईडला मिड विकेटच्या रिजनमध्ये गोकुळ भाऊनी काढला. त्या ठिकाणी पाठीमागे आपण पाहू शकाल की नक्कीच क्षेत्ररक्षक येतोय तर मात्र हिरामन यांनी मात्र चांगली क्षेत्ररक्षण तर केले परंतु मात्र पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या. राहुल सरांची विकेट काढली गेली होती आणि विकेट काढत असताना या ठिकाणी धावसंख्या तर पाहायला मिळेल ती मात्र 1-17. पाहायचे 17वर खतरा होईल की नाही कारण 17 हा नक्कीच एक शुभ अंक मानला जात नाही. प्रत्येकदा शॉर्ट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये समोर आपण पाहतोय की नक्कीच शानदार 33 नंबर जर्सी प्रदान केलेला या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहतो की नक्कीच जसे जसे षटक संपत चालतील तसा थोडासा प्रेशर येऊ शकतो फलंदाजावरती, परंतु फलंदाजी मजबूती आहे. यावेळेला प्रयत्न चालू आहे गोकुळ भाऊ यांच्या या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय चेंडूच्या पाठ लागला जातोय, पाठीमागे बॅकअप केलंय, कव्हर केलंय, परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी मिसफील्ड झाली होती या ठिकाणी देखील, परंतु 2 धावा प्रत्येकदा पाहायला मिळतात या ठिकाणी. फॅमिली बॉईज चषक रवळगाव 2024 स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी व पर्व पहिले, परंतु पर्व पाहत असताना या प्रतियोगितेतील आजचा 6वा दिवस होत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा नवनाथ यावेळेला नक्कीच संधी निर्माण झाली होती की नाही, परंतु मात्र यष्टीच्या मागे आपण पाहतोय की नक्कीच बाळू यांच्याकडून मात्र नक्कीच खेळ सुटला होता. षटक संपते, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 19 धावसंख्या गिरणारे या संघाची धावसंख्या. आता मात्र स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय, ड्रिंक स्टॉलिंग मैदानाच्या आत काहीतरी संदेश दिला जातोय आणि संदेश देत असताना आपण पाहतो या ठिकाणी मित्रांनो पॉवर प्लेमध्ये 19 धावसंख्या जमवली, 1 बाद गिरणारे या संघाची. राहुल हा लवकर फलंदाज बाद झाला होता. आता आपण पाहतो की केटी भाऊ आणि गोकुल यांची मैदानाच्या आत आपल्याला जोडी पाहायला मिळते. फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, पर्व पहिले आहे. आयोगांनी बघायला गेलं तर नक्कीच आमच्या या आयोगाने शानदार आयोजन केले. सन्माननीय लालू बोंबले, सज्जन भाऊ बोंबले, लखन बोंबले, रवी बोंबले, पिंटू पारदी, अभिषेक बोंबले, योगेश भाऊ बोंबले, भीमा दुर्धवळे, सचिन भाऊ बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारदी, संतोष बेंडकोळी, सोनू बोंबले, धोंडीराम बोंबले, गोरख पारदी, राजू सीतान, निखिल बोंबले आणि प्रशांत बोंबले यांचे देखील मी सरसे स्वागत करेन. आणि स्वागत करत असताना प्रत्येकदा मात्र नक्कीच आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय हिरा. 18 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता अजूनही गिरणारे या संघाला जिंकण्यासाठी. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच हिरा यांनी राहुल सारख्या फलंदाजाची विकेट काढली होती आणि विकेट काढत असताना केटी आणि गोकुळ यांच्यावरती जबाबदारी येऊन टपली, कारण 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. तत्पुरते फॅमिली बॉईज रवळगाव या कमिटीला मात्र नक्कीच सहकार लाभले. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, देहाचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम. फील्डमध्ये परिवर्तन थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे. फलंदाजाची एकाग्रता भंग होती आणि भंग होत असताना आपण पाहू शकाल की थोड्या सामन्याला सुरुवात करायची. सुरुवात करत असताना आपण पाहतो समीकरण बदलते मित्रांनो. या ठिकाणी अजूनही 18 चेंडू म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आणि 45 धावांची आवश्यकता. ताबडतोब फलंदाजी करावी लागेल गिरणार या संघाला. या प्रतियोगितेमध्ये बनून राहायचे असेल तर त्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी तर करावी लागेल. सांगितले जाते ना की नो माइन नो गोइन, कष्टाशिवाय फळ नाही. आपल्याला कष्ट करावे लागतील आणि कष्ट करत असताना नक्कीच कष्टाचे जे फळ मिळते ते मात्र गोड मिळते. आणि मिळत असताना आपण प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय. लेफ्ट हँड आर्म राऊंड विकेटचा मारा करणार आहेत ते मात्र नक्कीच हिरा. यावेळेला नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. बॅक लेंथ थोडासा गुगल लेंथवर टाकला होता, गुड लेंथवरती, परंतु त्या लेंथवरती जर खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क तर झाला नाही. समन्वय झाला नसल्या कारणाने आपण पाहू शकाल की नक्कीच एक बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव तरी मिळते, परंतु एकीतुकीने फरक होणार नाही. तो मात्र नक्कीच राजवाडी या संघाला फरक पडणार आहे, तो मात्र गिरणार या संघाला, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. एक षटकात आपल्याला 2 षटकार किंवा 1 षटकार 2 चौकार तर मारावे लागेल, कारण अजूनही 44 धावांची आवश्यकता लागते. 17 चेंडू 44 धावा हे समीकरण. यावेळेला चांगला फटका, खूप सारा फटका, एक जगह बनवून खेळलाय, परंतु चेंडू सीमापार जाईल की नाही, चेंडूचा विजय होईल की नाही, परंतु मात्र नक्कीच चेंडूचा पाठलाग केला होता आणि त्या ठिकाणी थोडीशी लूज माटी असल्याने मात्र चेंडूची गती कमी झाली होती आणि गती कमी होत असताना महत्वपूर्ण 2 धावा तर काढल्या गेल्या, परंतु एक शॉर्ट रन देखील दिली जाते. म्हणजे एकच धावावरती संतुष्ट राहावं लागेल फलंदाजांना. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच गणपत चेंडूच्या पाठीमागे येतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न तर केला नाही. पाहायचे आहे की त्या ठिकाणी चेंडू सीमापार जाईल की नाही, परंतु मात्र चेंडूला अडवलंय. अडवत असताना आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या चेंडूवरती 3 धावा येतात. 2 धावा येतात मित्रांनो, माफ करा. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पुढे पाहायला मिळते. आपण पाहतो की षटकारांचा तर पाऊस पडावा लागेल, कारण पूर्वीच्या दिशेने आपण पाहू शकाल की तेज हवा चालू आहे.
तेज हवा येत असल्याने आपण पाहतो की पुढील चेंडू परत एकदा हिरामन भाऊ यांच्या त्या किनारा लागलाय. गल्लीमधून काढण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट स्टंपला थ्रो लागला असता तर नक्कीच माघारी परतावं लागते गोकुळ भाऊ यांना, परंतु मात्र नक्कीच हायाना झाली होती. नॉन स्ट्राईक हँडला केटी यांच्याकडनं. त्याचपुरती बघायला गेलं तर नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि धाव नसल्याने मात्र अजूनही रोखले जाते. या षटकातील आता आपण पाहतोय हिरामन भाऊ आपल्या कोट्यातील षटक पूर्ण करण्यासाठी येत असताना आपण पाहतोय एक स्ट्राईक अँड सलामीर फलंदाज मिस्टर गोकुळ भाऊ यांना. फलंदाजी तर चांगली केली, परंतु आतापर्यंत आपण गोकुळच्या बॅटच्या माध्यमातून षटकार किंवा चौकार तर पाहायला मिळाले होते, परंतु षटकार अद्यापही पाहायला मिळाले नाहीत. मिळत नसता आपण पाहतोय पुढील एकदा परत चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका, परंतु आपण पाहतोय थोडी वेळ चेंडू मात्र नक्कीच आकाशामध्ये तर उसळला होता त्या ठिकाणी, परंतु मात्र किप्पर बाळू यांच्याकडून शानदार क्षेत्ररक्षण, मात्र एक सिंगल धाव काढली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळते ती मात्र केटी भाऊ यांना. ह्याच मॅच मध्ये जर बघायला तर लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 जर विकेट काढले गेले तर आपल्या किराणा आणि प्रतीक स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज झाले. आणि येत असताना आपण पाहतोय की कालच्या दिवशी मात्र 2 गोलंदाजांनी मात्र नक्कीच कालच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती आणि हॅट्रिक घेत असताना मात्र ते बक्षिसाची पर्वणी मात्र सोडवली गेली होती. यावेळी डायरेक्ट लो फुल टॉस चेंडू होता आणि मात्र नक्कीच समजूच शकला नसल्याने मात्र तिरफळ जित होतोय. विकेट नंबर 2 केटी हा फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागतोय गिरणारे या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. केटी बाद झाल्यानंतर मात्र पप्पू गोकुळ अजूनही सलामीर फलंदाज सुरक्षित आहे आपल्या मैदानावरती, परंतु आपण या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 2 बाद 24, 24 धावसंख्या. समीकरण बदलतंय. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकाल की 257 चौकार पाहायला मिळालेत या ठिकाणी. परत एकदा आपण पाहतोय 17 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज येतोय. 104 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि 257 चौकार या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळाले, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी 17 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज राजवाडी या संघाकडे येतोय. यावेळेला चांगला फटका, परंतु शक्तिशाली प्रहार तर आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू सीमारे सापलीकडे आर पार सीमा पार 4 धावा. परत एकदा आपण पाहतोय की सलामीर फलंदाज अजूनही सामना करण्यासाठी तयार आहे. आपल्या संघाचे नक्कीच सामना फिरवेल की नाही प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी मात्र प्रयत्नाला यश येत नाही. सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3 एक सलामीर एक विस्फोटक फलंदाजाचा अंत होतोय, मात्र गोकुळ भाऊ बाद होतोय. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय गिरणारे या संघाला. लेफ्ट हँड फलंदाज समोर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच पप्पू यांना साथ देण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय योगेश. पावटिकाल की 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये थोडीशी लडखडाती पारी पाहायला मिळते. कारण सलामीर फलंदाजाच्या स्वरूपात जर बघायला तर मिस्टर आपण पाहू शकाल राहुल बाद झाला होता, त्याच्यानंतर केटी, त्यानंतर आपण पाहतोय की एक गोकुळ भाऊ यांची विकेट जाते. गिरणाऱ्या संघाकडून एक मोठं नुकसान, परंतु मोठं नुकसान होत असताना आपण पाहतोय योगेश आणि पप्पू यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. हवा तेज चालू आहे आणि हवा तेज चालू असल्याकडनं आपण पाहतोय की अजूनही लक्ष दूर आहे, मंजिल दूर आहे आणि मंजिल दूर असल्याकडे सांगितलं जातं ना की वाघ जखमी होतो तेव्हा मात्र तो आपल्या आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो आणि वेळ जाऊन देत असल्याने परत एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा दाखवता येईल का या ठिकाणी मात्र गिरणारच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार.
त्यावेळेला शॉर्ट पिरियडच्या क्षेत्रामध्ये शानदार क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक एंडला थ्रो तर ओहो नक्कीच थोडंसं लेट केला होता थ्रो फेकण्याचा नाहीतर या फलंदाजाला देखील माघारी परतावं लागले असते परंतु मात्र नक्कीच भाग्याने साथ दिलेले असते ते मात्र मिस्टर योगेश शैना एक धाव तर काढली जाते परंतु स्ट्राईक आउट केली जाते. आता मात्र स्ट्राईकला येतोय बॅटर पप्पू. 3 चेंडूचा खेळ टाकून झालाय 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असल्याने आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड फटका येवल्या पप्पू यांच्या बॅटच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी एक फिल्टर केले जाते परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुखेची तर नक्कीच नुकसान होत नसेल ती मात्र राजेवाडी या संघाची परंतु नुकसान होणार आहे ती मात्र या ठिकाणी गिरणारी या संघाच्या बघायला गेलं तर नक्कीच राजेवाडी यांनी दमदार सुरुवात करत असताना 58 धावा जमवल्या होत्या परंतु 5 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने मित्रांनो नक्कीच 64 धावांचा पाठलाग करत असताना 3 महत्वपूर्ण विकेट गेल्यात आणि विकेट गेल्यानंतर या षटकातील 5वा चेंडू प्रत्येकदा बॅटच्या किनारा लागला होता पाठी जस्टीच्या पाठीमागे लॉंग लेग गलीमध्ये जाते त्या ठिकाणी एक मात्र सिंगल धाव तर काढली जाते कुठल्याही प्रकारचे नुकसान तर नसेल इतकी दुःखीने धावसंख्या काढली जाते कारण ह्या ठिकाणी जर बघायला गेले तर फलंदाजांना मात्र नक्कीच कुठलीच संधी दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. तर बघायला गेलं तर क्षमता तर आहे या फलंदाजांकडे परंतु मात्र ज्या पद्धतीने मात्र अनुभवी के साथ गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीने मात्र तारीफ करावी लागेल राजेवाडी या संघाची. तत्पुरता आपण पाहतोय पुढचा चेंडू हातातून सटकला होता आणि हातातून सटकले असल्या कारण आपण पाहतोय की थोडासा व्हेरिएशन गतीमध्ये थोडंसं कुठेतरी कलात्मक नक्कल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु आपण पाहतोय की नो बॉलचा चेंडू आणि नो बॉलचा चेंडू असल्याने आपण पाहतोय फ्री हिट या ठिकाणी असेल पाहायचा आहे की एक नक्कीच सुवर्ण संधी ऑपॉर्च्युनिटी आली या ठिकाणी फलंदाजाला मिस्टर योगेश यांना पाहायचं आहे की षटकार मारला जाईल की नाही फ्री हिट मात्र नक्कीच गोलंदाजाच्या पक्षामध्ये हा निर्णय जातोय षटक संपतय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र नक्कीच 7 चेंडूमध्ये 31 धावा लागतात जिंकण्यासाठी. धावसंख्या जर बघायला गेली तर 33 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र गिरणारी या संघाची. सहा चेंडू आणि 31 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. पुढील सामना असेल कोचरगाव विरुद्ध आपल्याला ठिकाणी या मिळेलं कोचरगाव आणि कादवा 11 यांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. कोचरगाव या संघाने टॉस जिंकला होता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तयार राहायचा आहे मित्रांनो. लॉपल टॉस चेंडू कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी अजूनही 5 चेंडू षटकार येतील का 5 षटकार येतील का खरंच हा सामना झुकताना पाहायला मिळतोय थोडासा मोमेंटम घेऊन मात्र राजेवाडी या संघाकडे सन्मान दिला होता. कॉट अँड बॉल एक लालच दाखवली जाते होती फ्लाईट दिली गेली होती या फलंदाजाला परंतु मात्र नक्कीच शानदार तारीफ करायला लागेल गोलंदाजाची. राऊंड विकेटच्या मारा करत असताना मात्र गोलंदाजीमध्ये एक परिवर्तन व्हेरिएशन केलं जाते. लॉफुल टॉस चेंडू या वेळेला देखील फायलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मारून काढून दिलंय. स्टेप अप केल्यानंतर चेंडू सीमा पार निघून जातोय 4 रन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कोचरगाव विरुद्ध कादवा 11 दोन्ही संघांनी तयार राहायचे मित्रांनो कारण घड्याळामध्ये आपण पाहू शकाल की 2:55 झालेत. या मॅच मध्ये औपचारिकता तर राहिले दिसते कारण प्रयत्न चालू आहे परंतु मात्र हा सामना एक औपचारिकता म्हणून खेळवला जाते परंतु या ठिकाणी जर नो बॉल पडले आणि नो बॉलच्या चेंडूवरती जर आपण या ठिकाणी जर षटकार चौकार जर मारले तर तरी सुद्धा चान्स बनू शकतोय कारण अजूनही या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच 2 किंवा 3 चेंडूचा तर सामना असेल परंतु काय कमालची गोलंदाजी एक जादुई फिरकी गोलंदाजी कुठे ना कुठे लेग स्पिन या ऑफ स्पिन करण्याच्या प्रयत्नात सफल होते आणि सफल होत असताना एक चेंडू 27 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. शानदार फटका परंतु मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार जाईल की नाही परंतु रॉकत असताना हा सामना 26 धावेने जिंकलाय तर मात्र राजेवाडी या संघाने आणि 26 धावेने मात्र पराभवाचा सामना स्वीकारावा लागतोय तर मात्र गिरणारी या संघाला कारण सांगितलं जातं ना की क्रिकेटमध्ये की मॅच हारलो म्हणून आपण प्लेयर संपत नाही मॅच हारलो म्हणून गेम संपत नाही मॅच हारलो म्हणून क्रिकेट खेळणे कधी थांबत नाही. एक कुणाचा विजय होतो तर कुणाचा पराभव होतोय परंतु हारलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे देखील अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना मित्रांनो कोचरगाव 11 आपण मैदानाच्या त्वरित ताबा घ्यायचा आहे.